सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या संस्थेचं काम करण्यात आलं होतं, पण त्यावेळेला कोणाचा प्रभाव होता? एक लक्षात घ्या, हा तुमचा प्रश्न अत्यंत चुकीचा आहे. हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. गुन्हा घडलाय त्या काळापासून मी हा विचार आपण केला पाहिजे. गुन्हा कधी घडले आहेत हे साधारण 1 वर्षभरातले हे गुन्हेगारीचं स्वरूप आहे. 1 वर्षभरात बरोबर आहे. आता गवत कोणी लावलं, पाणी कोणी दिलं, हे काय प्रश्न नाही आहेत ना. पाणी कोणी दिलं, गवत कोणी लावलं, फुलझाडं कोणी लावली. मुळात असं आहे, तिथे अशा प्रकारे जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये कोणते मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार त्या बुवाबाजीला प्रतिष्ठा देत होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं काय नाही या संदर्भात उघड आहे. तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय, ठीक आहे, तुम्ही बातमी दिली आहे पाणी दिलं आहे. पाणी देणं हा गुन्हा आहे का? एखाद्या संस्थेला अनेक त्यावेळेला रजिस्टर असलेल्या अनेक संस्थांना आताही पाणी दिलं आहे, पूर्वी पाणी दिलं असेल, पण विषय तो नाही आहे. तुम्ही विषयांतर करू नका. माझा प्रश्न आणि माझे उत्तरं अत्यंत शार्प आहेत त्या बाबतीत. माझं म्हणणं आहे की तुम्ही आत्ता सत्ताधारी जे मंत्री आहेत, ज्यांच्यामुळे हे सगळं ज्यांच्या काळात हे सगळं शोषणाचं कांड झालं महिलांच्या, ज्यांच्या काळात गुन्हा महत्त्वाचा कोणता आहे? महिलांचं शोषण हा सगळ्यात गंभीर गुन्हा आहे आणि तुम्ही पाण्यावरती जाताय. महिलांचं शोषण, महिलांना ब्लॅकमेलिंग, महिलांना धमक्या हा पहिला क्रमांकाचा गुन्हा आहे. त्यानंतर हे गुन्हे दडपण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न, सरकारमधल्या लोकांनी, हा काही पेशा भयंकर गुन्हा आहे. चर्चा याच्यावरच व्हायला हवी. अयशस्वी झाला त्यामुळे त्यांची बदनामी करताय तुम्ही, असा त्यांनी आरोप केला. अजिबात नाही. मला काय करायचं कोणाचे कट रचून? दीपक केसरकरांसंदर्भात त्यांचं जे काय या संदर्भात अशोक खराशी संबंध हे जगजाहीर झालेले आहेत आणि ते का मीच बोलतो आहे का? अख्खं जग बोलत आहे. व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, ते स्वतःच कबूल करतायत. होय, माझ्या त्याचे संबंध होते, त्यांचं काय त्यांचं भविष्य खरं ठरत होतं हे स्वतः सांगताय ना तुम्ही. यात कट कसला आला? त्याच्यावरती काहीतरी त्या भोंदूबाबांना काहीतरी जादूटोणा केलेला दिसतो. असं म्हणतात की गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेसोबत असताना मी शिंदेची बाजू जोरकसपणे मांडली म्हणून उद्धव ठाकरे गटाचे लोक माझ्यावरती बदला घेण्यासाठी आरोप करतात, असं त्यांनी जी 24 तासच्या मुलाखतीत म्हटलं. अहो, त्याचा जीव किती? बदला घ्यायला त्याला काय आहे? केसरकरांचा जीव किती आहे? काय आहे? ठीक आहे, सत्तेत तुम्ही हात सध्या म्हणून तुमचा हे बोलणं सुरू आहे. मी त्यांना सावंतवाडीमध्ये मोती तलावावरती खूप डोमकावळे फडफडतात, त्यातला तो एक डोमकावळा आहे. कशा करता तुम्ही स्वतःच संकटामध्ये येत आहे बोलून? आपल्या विरुद्ध पुरावे आहेत. आपण त्या अशोक खराचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक मंत्र्यांना, आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत. मी तुम्हाला आत्ता सांगतो. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. तर मवियाच्या काळामध्ये खराच्या संस्थेला पाणी देण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भात जेव्हा सत्ताधाऱ्यांनी आरोप केले त्याच आरोपांना राऊतांनी उत्तर दिलेलं आहे. विषयांतर करू नका असं त्यांनी म्हटलंय आणि मी काय कट केला असा सवाल त्यांनी केसरकरांच्या संदर्भात उपस्थित केलाय. केसरकर आणि खराचे संबंध जगजाहीर आहेत असं ते म्हणाले.